आजच्या या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की हिवाळा जाण्याच्या आधी आपण कुठल्या-कुठल्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे. लवकरच उन्हाळा येणार आहे, तर त्या उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी आपण काय-काय तयारी करून घ्यायची आणि हिवाळ्याला मनसोक्त जगून घ्यायचं. हळू थंडी जातेच आहे आता, तर चला आजच्या या सुंदरशा व्लॉगला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स. तर मैत्रिणींनो, हा व्लॉग आहे ना, मी जानेवारी महिन्यामध्ये शूट केला होता आणि ॲक्चुअली मी तेव्हाच टाकणार होते. बट काही कारणास्तव मी टाकू नाही शकले. सो झालं असं होतं, की मला ना बरं नव्हतं तेव्हा आणि थोडासा फीव्हर, घसा खराब होणं ह्या नॉर्मलच गोष्टी होत्या. पण ते आता ना थोडंसं जास्त हिट करतंय मला. थोडीसुद्धा आजारी पडली आणि त्याचं कारण मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये सांगितलंच होतं, की का बरं मी इतकी आजारी वगैरे पडते असं. तर मी ना हॉस्पिटलमध्ये जाऊन आली, पण जवळपास मला 8 ते 10 दिवस लागले रिकव्हर व्हायला. मी मध्ये-मध्ये खूपदा ट्राय केलं, की मी व्हिडिओज टाकते, पण हेच तब्येतीमुळे काही ना काही होत होतं माझं. आणि तुमच्यापैकी काही लोकांनी मला प्रश्न विचारले, की माझी तब्येत म्हणजे काय झालेलं नेमकं? तर येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर माझा घसा खूप खराब झाल्यामुळे ना मला चपाती, भाकरी खाल्ल्या जात नव्हती. तर मी 2-3 दिवस राईसच खाल्ला होता. आता ना हिवाळा जातोच आहे, तर मस्त फ्रेश वाटाणा आणि आलूची मी भाजी करून घेतली होती आणि राईस सोबत आणि लाल गाजर तर माझे फेव्हरेट आहेत. ते जातील लवकरच म्हणून खाऊन घ्यायचे. त्यानंतर माझ्या टॅबलेट्स घेऊन या मिल्टाच्या बॉटलमध्ये ना मी गरम पाणी करून ठेवलं होतं आणि लिटरली 7-8 दिवस ते गरम पाणीच मी पिलं. आमच्या एरियामध्ये ना शेतकरी बाजार लागायला लागलेत. वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या दिवशी शेतकरी बाजार असतात हे. आता म्हटलं उन्हाळा लवकरच येणार आहे, तर हिवाळ्याच्या शेवटच्या महिन्यामध्ये ह्या सगळ्या हिरव्या पालेभाज्या, छान हरभरा, ज्याला आपण हिरवे चणे सुद्धा म्हणू शकतो, मुळा, हे सगळं घेऊन येऊ आणि मी दळून सुद्धा घेऊन आली होती. तर हे नाचणीचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे आणि गव्हाचं पीठ आहे. तर हे सगळं मी दळून पण आणलेलं होतं आणि सोबतच भाजीचं पण घेऊन आली येताना. Day 2. उन्हाळ्याच्या स्वागतासाठी एक गोष्ट नक्की करा, नाचणीचं, ज्वारीचं पीठ घरामध्ये नक्की ठेवा, कारण चपाती थोडी हेवी होऊन जाते. तर हा आहे नेक्स्ट डे आणि नेक्स्ट डेच्या मॉर्निंगचे मी माझे जे काम आहेत ते करून घेते आहे. भांडी ठेवून घेते आहे. आज मला थोडंसं बरं वाटत होतं कंपॅरेटिव्हली. हिवाळ्यामध्ये कसं असतं ना, आपण सकाळी थोडेसे लेट सुद्धा कामं केली, लेट स्वयंपाक केला, सगळ्या गोष्टी लेट केल्या तरी चालून जातं, कारण किचनमध्ये सुद्धा एकदम थंडावा असतो. पण आता ना उन्हाळ्याची सुरुवात होते, तर आतापासूनच आपण स्वतःला सवय करायची, की जेवढ्या सकाळी लवकर पटापट कामं होतील ना, करून टाकायची आणि मग आपण दुपारी निवांत फॅनमध्ये, कूलरमध्ये, एसीमध्ये बसू शकतो. माझी किचन क्लीन झाली, तर आता मी लिव्हिंग रूम सुद्धा क्लीन करून घेते आहे. एक कार्पेट आणि सोफा मला डेलीच क्लीन करावा लागतो. सोफ्याचा ना थोडासा कापड सुद्धा माझा खराब झाला आहे, तर ते थोडंसं असं काळं पडतं, तर ते मला डेली क्लीन करावंच लागतं. जसं मी तुम्हाला म्हटलं ना, की उन्हाळ्यामध्ये अशी आगाऊची एक्स्ट्राची कामं करायला थोडासा कंटाळाच येतो. करायची असेल तर रात्रीची किंवा सकाळची वेळ बरी असते. तर मी आता ना हळू-हळू क्लीनिंग सुरू केलेलं आहे. ज्या-ज्या कोपऱ्यांमध्ये थोडीशी क्लीनिंगची गरज आहे ते करून घेते. म्हणजे पुढचे 2 महिने, 3 महिने आरामात या रॅक ज्या बनवल्यात ना मी, यांची डेप्थ खूप कमी आहे. तर इथे ना डायरी, असं थोड्या कॅन्डल्स ठेवल्या आहेत. बाहेर ज्याला ज्या बॅग मी पटकन वापरते त्या बॅग आहे आणि खाली 1-2 क्लीनिंग टूल वगैरे आहे. आणि या ह्याच्यामध्ये पण एक क्लिनिंगचा ब्रश आहे. कार्पेट, सोफा क्लीन करते मी या ब्रशनी आणि त्यानंतर इथे पिशव्या ठेवलेल्या आहेत. हॅलो एव्हरीवन. सकाळपासून ना काम करून मी खूप जास्त थकून गेलेली होती. 2 दिवस झाले आता मला थोडंसं बेटर वाटतंय, पण तो जो थकवा आणि डिझीनेस आहे ना, तो आहेच. सो म्हटलं की आज आहे ना, थोडासा हिवाळा जातोय, तर हिवाळ्यात जी आपण बनवतोय भाज्या वगैरे, त्या थोड्याशा बनवाव्या. हिरव्या पालेभाज्या मी आणल्या होत्या.
मिक्सरच्या पॉटमध्ये मी उकळलेली पालक घेतली आहे. 2 मिनिटं फक्त आपल्याला ब्लांच करून घ्यायची आहे. 3-4 लसणाच्या कळ्या, 1 टोमॅटो आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. याला मस्त पेस्ट बारीक असं वाटून घ्यायची आहे आपल्याला. या भाजीसाठी ना 2 गोष्ट खूप महत्त्वाची आहे. एक तर पालक अशी हिवाळ्यात जशी येते ना फ्रेश यायला पाहिजे आणि त्यानंतर तडका खूप महत्त्वाचा आहे. तर तडक्यामध्ये ना मी तेल घेतलंय, लसणाची मस्त फोडणी दिली, एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, अर्ध टोमॅटो घातलेला आहे आणि आपले जे मसाले असतात लाल मिरची पावडर, हळदी पावडर ह्या गोष्टी टाकून घेतलेल्या आहेत. इकडे पनीर कापून घेतलं, थोडीशी कोथिंबीर सुद्धा कापून घेतलेली आहे. तुम्हाला कळालंच असेल आज ना मी मस्त पालक पनीर बनवते आहे. एकदम धाब्यावर जशी पालक पनीर बनते ना, त्या पद्धतीने हे लागते. इतकी यम्मी लागते. उन्हाळा यायच्या आधी आणि हिवाळ्यात जायच्या आधी तुम्ही हे पालक पनीर एकदा नक्की करा. कारण अजूनही छान अशी पालक मार्केटमध्ये मिळते आहे. आजकाल तर सगळ्या ऋतूमध्ये सगळ्या भाज्या मिळतात, पण ती जी चव आहे ना हिवाळ्यात येणाऱ्या पालकाची, ती या पालक पनीरला 2-4 चांद लावते. आणि त्यानंतर मी मीठ घालून घेतलेलं आहे. साखर अर्धा चम्मच घालायची आहे. झाकून ठेवलं, 10 मिनिटं शिजू दिलं. त्यानंतर पनीर ॲड केलं, कोथिंबीर ॲड केली आणि अर्धा चम्मच आपला काळा घरगुती मसाला किंवा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे. आपलं एकदमच डिलिशियस असं पालक पनीर तयार आहे. तुम्ही याला फुलक्यासोबत, जीरा राईस सोबत एन्जॉय करू शकता. माझं काही काम होतं, मी ते करून घेत होती. तेवढ्यातच मंगेश आला. मंगेश बोलला, की "ताईने ना मला ना एक गिफ्ट पाठवलं होतं." जे बाजूला तुम्हाला कढई ठेवून दिसतेय ना, ती कढई तिने मला पाठवली होती आणि ती खूप मोठी कढई आहे. एकदम असं नॉन वगैरे बनवण्यासाठी एकदम चांगली आहे. पण नवीन भांडं काही घेतलं, की म्हणतात ना थोडंसं गोडधोड बनवावं. तर आज म्हटलं, की आता बघा हिवाळा जातोय जसं मी तुम्हाला म्हटलं, तर ना गाजरचा हलवा बनवते म्हटलं. लाल गाजरचा जो हा फ्रेश हलवा आहे ना, तो खूप भारी लागतो. तर तुपामध्ये काजू भाजून घेतले मी. त्यानंतर किसलेला जो गाजर आहे ना, तो पण 10 मिनिटं परतून घेतला मस्त. झाकण ठेवून द्यायचं, 10 मिनिटं वाफवून घ्यायचा. 10-15 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला दूध घालायचंय. 1 किलो गाजरला मी अर्धा लिटर दूध वापरलं आहे. दूध 10-15 मिनिटं आटलं, की त्यानंतर खवा घालते. खवा जर तुमच्याकडे नसेल तरी चालेल. दूध पावडर तुम्ही घालू शकता आणि खवा घातल्यानंतर चांगलं 20 एक मिनिटं एकदम कमी गॅसवर याला परतून घ्यायचं. परतून 20 एक मिनिटं झाल्यानंतर आपल्याला साखर घालायची आहे. टोटल गाजरचा हलवा बनवायला ऑलमोस्ट 1 तास तरी लागतो. पण इतका यम्मी लागतो ना हा, कुठल्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला मिळणार नाही इतका टेस्टी गाजरचा हलवा आणि हिवाळा जायच्या आधी नक्की बनवा. आपला मस्त असा गाजरचा हलवा आता रेडी आहे. याच्यामध्ये जे आपण भाजून काजू घेतले होते ना, ते बारीक तुकडे करून मी टाकून घेतलेले आहे. तुमच्या फॅमिलीला हा हलवा बनवून नक्की खुश करा. मार्केटमधून गाजर जाण्याच्या आधी हा हलवा तुम्ही तयार करून ऑलमोस्ट 10 दिवस फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता आणि मग गरमागरम सर्व्ह करू शकता. या व्हिडिओचा पार्ट 2 सुद्धा मी आणणार आहे, की उन्हाळा येण्याच्या आधी काय पूर्वतयारी करून ठेवली पाहिजे, म्हणजे आपला उन्हाळा थोडासा चिल रूपात जाईल. तर चला आपण पुन्हा भेटूया लवकरच एका सुंदरशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.